लेट्स एन्जॉय मॅथ सेबी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रथमतः तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वीसाठी मॅथमॅटिक्स पार्ट वन मधील प्रॅक्टिस सेट 5.1 म्हणजे प्रोबॅबिलिटी प्रकरणातील पहिल्या भागाला आज आपण सुरुवात करतो. याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे पहा जरा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन इच ऑफ द फॉलोइंग म्हणजे 1 2 3 4 आकडे आहेत, त्याच्यामध्ये पॉसिबिलिटी काय काय असू शकतात अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहिला आकडा एक आहे, वनिता नोज, वनिताला माहिती द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. सी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हेकेशन म्हणजे वनिताला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये या ज्या एकूण ज्या साइट्स आहेत त्यापैकी एकाला भेट द्यायची, तर त्याचं पॉसिबिलिटी काय असेल तर एकूण साईट किती ते मोजायच्या. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन अशी किती प्लेसेस आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. मग ती त्यापैकी कुठल्या एकाला जाऊ शकते? तर 8 पैकी एकाला जाऊ शकते. म्हणजेच तिला पॉसिबिलिटी किती सांगता येतील सांगा? तर साधारणपणे 8 प्लेसेस म्हणजेच पॉसिबिलिटी ऑफ 8 प्लेसेस हा त्याच्यामधला भाग आहे. पॉसिबिलिटी ऑफ 8 प्लेसेस इन महाराष्ट्र. सो सी इज अ पॉसिबिलिटी ऑफ 8. आता दुसरं बघा, आकडा 2. याचा आता पहिल्याचा विषय संपला. आकडा 2, एनी डे ऑफ ए वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. रॅन्डमली म्हणजे कोणताही, तर आठवड्याचे एकूण वार किती असतात त्यातला एक आपण जर सिलेक्ट करायचा झाला तर आठवड्याचे वार किती? 7. म्हणजे त्याची पॉसिबिलिटी किती सांगता येईल? देअर आर 7 पॉसिबिलिटी. देअर आर 7 पॉसिबिलिटीज. आठवड्याचे वार किती? 7 पॉसिबिलिटीज. तिसरं बघा, सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे पत्ते खेळण्याचं जे 52 पानाचं जे कॅट असतं किंवा कार्ड असते त्याच्यात 52, तर त्याच्यातलं एक सिलेक्ट केलं तर पॉसिबिलिटी किती राहील? 52. There are 52 possibilities. There are 52 possibilities. त्यानंतर one number from 10 to 20 is written on which card? Select one card randomly. म्हणजे 10 पासून 20 पर्यंतचे नंबर एका कार्डवरती टाकले. आता इकडे बघा, 10 पासून 20 आपल्याला असं वाटेल की 10 नंबर येतील, तर तसं येणार नाही. 11 नंबर येणार, कारण 10 पासून आपण सुरुवात करतोय, 11 पासून सुरुवात करत नाही. त्यामुळे सिलेक्ट वन कार्ड, तर पॉसिबिलिटी किती होईल सांगा? 11 पॉसिबिलिटी ऑफ 11 नंबर्स. प्रॅक्टिस सेट 5.2 मधला पहिला क्वेश्चन आपण पाहते. पहिल्यांदा हे थोडंसं नीट समजून घ्या. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट म्हणजे हा एक एक्सपेरिमेंट दिला आपल्याला, त्यात राईट द सॅम्पल स्पेस यस, सॅम्पल स्पेस लिहायचे आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स म्हणजे नंबर ऑफ यस लिहायचे. पहिल्यांदा काय सांगितलंय? वन कॉइन अँड वन डाय आर थ्रोन सायमल्टेनियसली. आता इकडे बघा, पहिल्यांदा आपण असं करणार, वन कॉइन म्हणजे एक नाणं, मग 1 रुपयाचं कॉइन असेल, 2 रुपयाचं कॉइन असेल, ते आपण वरती जर टाकलं तर ते जमिनीवर पडताना हेड तरी पडतं किंवा टेल तरी पडतं. मग त्याची पहिल्यांदा आपण सॅम्पल स्पेस लिहिणार आणि नंबर ऑफ यस लिहिणार. पहिल्यांदा बघा, इफ वन कॉइन इज थ्रोन therefore, आता आपण सॅम्पल स्पेस
सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू हेड तरी पडेल किंवा टेल तरी पडेल. देअरफॉर नंबर ऑफ यस इज इक्वल टू 1 आणि हा 1 किती होईल सांगा 2. हे एक कॉइन टाकलं तर आता इफ वन डाय इज थ्रोन therefore sample space for die यस इज इक्वल टू. आता इकडे बघा डाय म्हणजे काय तुमच्या लक्षात येते का? अशा प्रकारचा सापशिडी खेळण्यासाठी वापरतो तो ठोकळा. हा त्याला 6 पृष्ठ असतात. किती पृष्ठ असतात? 6. मग ह्याला आपण जर म्हटलं तर ह्याच्यावरती इकडे 1 टिपका आहे, ह्याच्यात 2, इकडे 3, खाली 4 किंवा इकडे 5, त्या बाजूला 6 अशा पद्धतीने. मग 1 2 3 4 5 6 हे तुम्हाला समजावं म्हणून सांगितले. तर नंबर ऑफ यस इज इक्वल टू किती होणार सांगा 6. पण एवढंच लिहून चालणार नाही. आपल्या त्या सांगितलंय 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन. बघा इफ 1 कॉइन अँड 1 डाय आर थ्रोन therefore sample space yes is equal to. इकडे बघा हेड असताना ही 6 आणि टेल असताना ही 6 म्हणजे काय सांगा H1 H2 H3 H4 H5 H6 1 हे झाले हेड असताना. आता टेल असताना T1 T2 T3 T4 T5 T6. बघा जरा इकडे लक्ष द्या. एकूण किती झाली तर 12 म्हणजेच नंबर ऑफ यस इज इक्वल टू 12. विद्यार्थी मित्र क्वेश्चन नंबर 2. द ॲरो इज रोटेटेड. हा जो ॲरो आहे हा रोटेट होतोय अँड इट स्टॉप रँडमली. हा कुठेही थांबू शकतो. ऑन द डिस्क ही डिस्क आहे. फाइंड आउट ऑन विच कलर इट मे स्टॉप. तर या कलर पैकी कुठल्या कलरवर तो थांबू शकेल अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. मग आपण काय म्हणणार एकूण कलर किती येतात ते पहिल्यांदा मोजणार. 1 2 3 4 5 6. देअर आर 6 कलर्स. देअर आर किती कलर्स आहेत का 6. मग the arrow can stop. The arrow can stop randomly. Therefore, it may be stop any one color on it. Therefore yes मध्ये कुठले कुठले आता नाव सांगा ओळीनं. समजा येलो YLLOW येलो, ब्ल्यू, ग्रीन, पर्पल, रेड, ऑरेंज. हे एकूण 6. म्हणून नंबर ऑफ यस किती कलर सांगितले 6. म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यावरनं प्रोबॅबिलिटीची आपल्याला शक्यता नंबर ऑफ यस काय सांगितले 6. अशा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. इन द मंथ ऑफ मार्च 2019 म्हणजे हे 2019 आपल्याला कॅलेंडर दिले मार्च 2019. फाइंड द डेज ऑन विच द डेट इज मल्टिपल ऑफ 5.
म्हणजे कोणत्या वारी 5च्या पटीतल्या संख्या येत आहेत हे काढायचे. मल्टिपल ऑफ 5. पहिल्यांदा 5 कुठे आहे बघा, हे 5. 5व्या पटीमध्ये 10, परत 15, परत 20, परत 25 आणि परत 30. 1 2 3 4 5 6. पण नुसते ह्या संख्या लिहून चालणार नाही आपल्याला. कुठले कुठले वार येत आहेत? ट्यूसडे, संडे, फ्रायडे, वेन्सडे, मंडे आणि सॅटरडे. ही नावं आपल्याला लिहावी लागणार आहेत. मग आपण असं म्हणणार मल्टिपल ऑफ 5 आर डेट्स. मल्टिपल ऑफ 5 आर डेट्स. कुठल्या कुठले डेट्स आहेत सांगा? 5, 10, 15, 20, 25 आणि 30. मग आपल्याला एवढंच लिहून चालणार नाही. मग सॅम्पल स्पेस आपल्याला कशाचा लिहायचा आहे? डेज, दिवस. मग सॅम्पल स्पेस सांगा. आता इथं टी म्हणजे ट्यूसडे, पुढं संडे, पुढं फ्रायडे, झाल्यानंतर वेन्सडे, त्यानंतर मंडे, आणि सॅटरडे. Therefore, number of years is equal to 1 2 3 4 5 6. अशा तऱ्हेने ही एक्झाम्पल तुम्ही काय करायचे सांगा, सॉल्व्ह करायचं.